19 एप्रिलपासून राज्यात पुन्हा एकदा तुफान गारपीट आणि महाभयानक चक्रीवादळाचा धोका. होय, आजची ही बातमी साधीसुधी नाहीये. यामध्ये निसर्गाच्या अशा एका कोपाचा इशारा आहे की जो पाहून हवामान तज्ज्ञ देखील हैराण झालेले आहेत. 5 मिनिटांपूर्वीच संपूर्ण महाराष्ट्राचा एक सॅटेलाइटद्वारे फोटो काढण्यात आलाय आणि त्यामध्ये जे दिसलं ते अतिशय भयानक होतं. ते चित्र म्हणजे 1000 किलोमीटर लांबीचा एक ढग महाराष्ट्राच्या दिशेने सरकला आहे आणि जो 19 एप्रिलला महाराष्ट्रातील या 20 जिल्ह्यांवर धडकणार आहे. होय, हे चित्र पाहताच संपूर्ण हवामान तज्ज्ञांच्या पायाखालची जमीन सरकली, कारण की एक अतिशय राज्यव्यापी काळाकुट्ट ढगांचा एक मोठा थवा, ज्याची लांबी 1000 किलोमीटर आहे, जो महाराष्ट्राच्या दिशेने सरकला आहे आणि ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात 19 एप्रिलपासून हाहाकार उडणार आहे. अतिशय धोक्याचा इशारा त्या ठिकाणी देण्यात आलाय. हे संकट खूप भयानक आहे. मागील 15 ते 20 दिवसांमध्ये 2 टप्प्यात महाराष्ट्राला अवकाळी पावसाने झोडपलं आहे. काही ठिकाणी गारा पडल्या तर काही ठिकाणी शेतकऱ्यांचं इतकं नुकसान झालं की शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी अजून थांबलं नाही. पण आता शास्त्रज्ञांनी दुसरा सगळ्यात मोठा धोक्याचा इशारा दिलाय. तो धोक्याचा इशारा 19 एप्रिलपासून चालू होणार आहे. 20 जिल्ह्यांची यादी दिलेली आहे. या 20 जिल्ह्यांना सावध राहण्याचा मोठा इशारा देण्यात आलाय. पहा, जे लोक हे हलक्यात घेतील त्यांचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं, असं स्पष्ट शब्दात सांगितलं आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते 19 एप्रिल हा दिवस महाराष्ट्रातील हवामान इतिहासाच्या दृष्टीने हा सगळ्यात भयानक ठरू शकतो. आता तुम्हाला वाटत असेल सध्या आकाश स्वच्छ आहे, ऊन पडलंय, असं वाटतंय की सगळं काही आलबेल आहे. पण हाच तो धोका आहे ज्याला आपण वादळापूर्वीची शांतता म्हणतो, तीच सध्या अनुभवायला मिळतेय. हवामान खात्याने स्पष्ट केलंय की हा 1000 किलोमीटरचा ढग उत्तर भारताकडून सरकत असताना वाटेत अरबी समुद्रातील आर्द्रता शोषून घेत आहे, ज्यामुळे त्याची ताकद दुपटीने वाढलीय. जेव्हा हा ढग फुटेल तेव्हा पाऊस पडणार नाही, तर जणू आभाळ फाटेल. ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, कारण यामध्ये सुपर एल निनो नावाचा तोच राक्षस सक्रिय झालाय, ज्याने 15-20 वर्षांपूर्वी विदर्भ आणि मराठवाड्याला रात्रीच्या वेळी स्मशान शांततेत लोटलं होतं. हवामान तज्ज्ञांच्या गुप्त बैठकीत एकच नाव वारंवार घेतलं जातंय, सुपर एल निनो. हा प्रशांत महासागरात दडलेला तो जुना शत्रू आहे, जो दर 15-20 वर्षांनी जागा होतो. पण यावेळी तो एकटा नाहीये. अरबी समुद्रातून उठणाऱ्या वाफेच्या अवाढव्य डोंगरांना जेव्हा हिमालयाची बर्फाळ हवा धडकली, तेव्हा या 1000 किलोमीटरच्या ढगांची निर्मिती झाली. शास्त्रज्ञ सांगतायत की हे ढग जमिनीपासून तब्बल 10 किलोमीटर उंचीवर आहेत. हे ढग इतके जड झाले आहेत की जेव्हा ते फुटतील तेव्हा पाण्याचे थेंब नाही, तर आकाशातून बर्फाचे गोळे गोळ्यांसारखे बरसू लागतील. भर दुपारी सूर्य गायब होईल आणि संपूर्ण महाराष्ट्रात रात्रीसारखा काळाकुट्ट काळोख दाटून येईल. यालाच तज्ज्ञ निसर्गाचं ब्लॅकआउट म्हणतायत. आता खरं तर या ढगांची जी मालिका आहे तर ती संपूर्ण महाराष्ट्रावर 19 एप्रिलला धडकणार आहे. त्यानंतर 20 एप्रिल, 21, 22, 23, 24 आणि 25 एप्रिलपर्यंत ती महाराष्ट्रातल्या प्रत्येक टप्प्याटप्प्यामध्ये प्रत्येक 10 ते 15 जिल्ह्यांवर धडका घालणार आहे. त्यामुळेच हवामान विभागाने दररोज म्हणजे प्रत्येक दिवशी कोणत्या कोणत्या जिल्ह्यांना धोका आहे याची यादी आता दिलेली आहे. काही दिवसांपूर्वीच हवामान विभागाने यावर्षीच्या मान्सूनचा अंदाज दिला होता, ज्यामध्ये एल निनो सक्रिय आहे असं सांगण्यात आलं होतं, ज्याने सगळ्या शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली होती. पण तेवढ्यात उष्णतेचा एक धोक्याचा इशारा महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आलाय. 12 ते 4 या काळामध्ये बाहेर पडू नका असे सांगितले जाते. आता लोक म्हणतायत उष्णतेचे चटके बसतायत, तर पाऊस कुठून येईल? लक्षात घ्या, उष्णता वाढण्यामागचं कारण सुद्धा हे ढगच आहेत. आता हे ढग 19 एप्रिलला कोणत्या जिल्ह्यात धडकणार, पुढे सरकून 20ला कुठे धडकणार, 21ला कुठे धडकणार, 22ला कुठे, 23ला कुठे आणि 25 नंतर ते महाराष्ट्र सोडताना कोणत्या जिल्ह्यात हाहाकार उडवणार, सगळी यादी आता समोर आलेली आहे. ही यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका. पहा, मराठवाड्यामध्ये काही वर्षांपूर्वी असाच हाहाकार उडाला होता. तेही वर्ष दुष्काळाचं होतं. तेही वर्ष उन्हाळ्यातच अशाच भयानक परिस्थितीमध्ये पावसाने हाहाकार घातला होता आणि तीच परिस्थिती आता पुन्हा रिपीट होत आहे. त्यामुळे अजिबात दुर्लक्ष करू नका. आपण सगळ्यात आधी जिल्ह्यांची यादी पाहतोय. कोणत्या दिवशी कशा कशा पद्धतीने काय होणार, काय काय कुठे कुठे हाहाकार उडणार, काय धोक्याची परिस्थिती निर्माण होणार, टप्प्याटप्प्याने आपण क्रमवार अतिशय महत्त्वाची माहिती घेतोय. आता आपण पाहूया की कोणत्या जिल्ह्यांमध्ये हा निसर्गाचा कोप कशा पद्धतीने कोसळणार आहे. हवामान अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्राचे 4ही कोपरे या संकटाच्या कवेत आहेत. या ढगाचा पहिला मोठा तडाखा महाराष्ट्राच्या दक्षिण भागाला म्हणजेच कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांना बसणार आहे. 19 एप्रिलच्या दुपारपासूनच इथलं वातावरण इतकं काळं होईल की भर दुपारी तुम्हाला गाड्यांचे दिवे लावून प्रवास करावा लागेल. कोल्हापूर आणि पन्हाळागड,
पन्हाळा किल्ल्याच्या परिसरात आणि संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात पावसाळ्यासारखा नव्हे तर ढगफुटीसारखा पाऊस पडेल. पुणे आणि बारामती. पुणेकरांना यावेळेस साधी गारपीट नाही तर चक्क बर्फाचे गोळे आकाशातून कोसळताना दिसतील. विजांचा कडकडाट इतका भीषण असेल की जमिनीला हादरे बसतील. आता हा झाला पहिला दणका जिथे बसणार. आता त्यानंतर दुसरा दणका जिथे बसणार तो भाग आहे उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशाचा. आता तिथे काय होणार, किती दिवस तिथे हा ढग धडकणार, हा दुसरा दणका तिथे कसा असणार, त्यानंतर तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टप्प्यामध्ये कोणते कोणते जिल्हे आहेत, यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. आता पाहूया दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणते जिल्हे येणार. नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांसाठी 21 एप्रिल ते 25 एप्रिल हे 5 दिवस जणू मृत्यूशी झुंज देण्यासारखे असतील. ताशी 100 किमी वेगाने वाहणारे वारे घरांवरील पत्रे आणि जुनी झाडं एखाद्या कागदासारखी उडवून लावतील. द्राक्ष आणि कांद्याच्या बागांवर हा निसर्गाचा थेट हल्ला असेल. नाशिक, इगतपुरी आणि संगमनेर परिसरात गारपिटीचा थरार इतका असेल की काही मिनिटात संपूर्ण जमीन पांढरी शुभ्र बर्फाच्छादित दिसेल. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये नंबर लागतोय मराठवाड्याचा. होय, मराठवाड्यामध्ये जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये आता भयानक धडका उडणार आहे. आता हा तिसरा टप्पा झाला की चौथ्या टप्प्यात विदर्भ आणि पाचव्या टप्प्यामध्ये मध्य महाराष्ट्र. तर आपण तिसऱ्या टप्प्यामधल्या जिल्ह्यांची यादी पाहतोय. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर आणि परभणी या भागात 21 एप्रिलपासून नरक यातना देणारं हवामान असेल. 2015-16चं ते दुष्काळी वर्ष आठवा, जेव्हा रेल्वेने पाणी आणावं लागलं होतं. हा सुपर एल निनो तसाच काळ पुन्हा आणायला निघालाय. पण यावेळेस तो आधी अवकाळीने झोडपेल आणि नंतर पावसाळा कोरडा नेईल. हिंगोली आणि नांदेडमध्ये वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. आता यानंतर चौथा टप्पा. यामध्ये विदर्भातल्या जिल्ह्यांना धडाका बसणार आहे. विदर्भातील नागपूर, वर्धा, वाशिम, अकोला आणि अमरावती या पट्ट्यात 22 ते 25 एप्रिल दरम्यान आभाळ फाटल्यासारखी स्थिती असेल. येथील उष्णता आणि वरून येणारी हिमालयाची थंड हवा यांची जेव्हा धडक होईल तेव्हा विजांचे असे काही लोळ जमिनीवर आदळतील की सिमेंटची घरही पायापासून थरथरायला लागतील. अनेकांना वाटतंय की हे कसं शक्य आहे, तर मंडळी, यामागे विज्ञानाचा एक भयानक सत्य दडलंय. प्रशांत महासागरातला हा उष्णतेचा राक्षस भारतीय हवामान चक्राला गिळंकृत करायला निघालाय. अरबी समुद्राचा रंग सध्या काळाभोर पडला असून तिथून निघणाऱ्या वाफेच्या महाकाय डोंगरांना हिमालयाची बर्फाळ हवा धडकली आहे. साधारणपणे ढग 1 ते 2 किलोमीटरचे असतात, पण ही 1000 किलोमीटरची साखळी एकत्र आली आहे. हे ढग इतके जड आहेत की ते जमिनीच्या दिशेने आदळताना पाण्याचे थेंब नाही तर बर्फाचे गोळे सोडतील. ही निव्वळ पावसाची बातमी नाही, तर हे निसर्गाचं रौद्र रूप आहे. बळीराजाला आमची हात जोडून विनंती आहे, हा इशारा गांभीर्याने घ्या. ही तुमची वर्षभराची मेहनत मातीमोल करण्याची निसर्गाची खेळी असू शकते. पिकांची काढणी. तुमचा कांदा, गहू, हरभरा किंवा हळद जर शेतात असेल तर ती 19 एप्रिलच्या आत काढून सुरक्षित ठिकाणी साठवा. साठवणूक. जर पीक काढलं असेल आणि ते शेतातच पडून असेल तर ताडपत्री किंवा प्लास्टिकने ते पूर्णपणे बंदिस्त करा. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने फक्त झाकून उपयोगाचं नाही, त्याला वजन लावून घट्ट करा. पशुधनाची काळजी. वीज कोसळण्याची भीती सर्वाधिक असल्याने जनावरांना झाडाखाली किंवा कच्च्या गोठ्यात बांधू नका. शक्य असल्यास त्यांना पक्क्या इमारतीच्या आडोशाला न्या. बाहेर पडणं टाळा. विजा चमकत असताना मोबाईल वापरू नका आणि बाहेर पडणं टाळा. या परिस्थितीचे गांभीर्य इतके आहे की खुद्द प्रशासनाने आणि तज्ज्ञांनी यावर लक्ष ठेवण्यासाठी हायटेक कंट्रोल रूम उघडली आहे. पुणे वेधशाळेने सॅटेलाईट पुरावे दिल्यानंतर आता संपूर्ण यंत्रणा हाय अलर्टवर आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, पण निसर्गाच्या या बदलाला कमीही लेखू नका. निसर्ग जेव्हा कोपतो तेव्हा मानवाकडे बघण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरत नाही. पण पूर्वतयारी हीच आपली मोठी ढाल आहे. 1000 किलोमीटरचे हे ढग आता तुमच्या उंबरठ्यावर येऊ ठेपले आहेत. भर दुपारी होणारा काळोख आणि विजांचा तांडव आपल्याला सावध करायला येत आहे. हा व्हिडिओ केवळ माहितीसाठी नाही, तर हा एक जीव वाचवणारा संदेश आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत, प्रत्येक नागरिकापर्यंत हा इशारा पोहोचलाच पाहिजे. गाफील राहू नका, कारण हा वादळाचा इशारा नसून निसर्गाचा एक भयानक वास्तव आहे जे आपल्या समोर उभं ठाकलं आहे.
जी माहिती पाहिली ती हवामानातील सध्याचे बदल आणि उपग्रहावरून मिळणाऱ्या फोटोंवर आधारित आहे. पण एक गोष्ट इथे स्पष्ट करावीशी वाटते, हे हवामान आहे आणि हवामानाचा अंदाज हा केवळ एक अंदाज असतो. आम्ही ह्या बातमीची 100% पुष्टी करत नाही आहोत. ही केवळ एक शक्यता आहे. निसर्ग कधीही त्याचे रूप बदलू शकतो, त्यामुळे घाबरून जाऊ नका. पण सतर्क राहणे हे आपल्या हातात आहे. प्रशासनाकडून किंवा हवामान खात्याकडून जोपर्यंत अधिकृत रेड अलर्ट येत नाही तोपर्यंत केवळ पूर्वतयारी म्हणून या माहितीकडे पहा. आता मला तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहे, सध्या तुमच्या जिल्ह्यामध्ये वातावरण कसं आहे? कडक ऊन आहे की आभाळ भरून आले? कारण अनेकदा असं होतं की एका जिल्ह्यात पाऊस बसतो आणि शेजारच्या जिल्ह्यात प्रचंड ऊन असतं. त्यामुळे तुमच्याकडे सध्याची परिस्थिती काय आहे हे कमेंट्समध्ये तुमच्या जिल्ह्याच्या नावासह नक्की कळवा. तुमच्या कमेंट्समुळे इतर शेतकरी बांधवांनाही तिथल्या परिस्थितीचा अंदाज येईल. आणि हो, तुम्हाला काय वाटतं, गेली वर्षासारखाच याही वर्षी अवकाळीचा फटका बसणार का? तुमचं मत खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की मांडायला विसरू नका. मंडळी, आम्ही ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो जेणेकरून ऐनवेळी कोणाचंही नुकसान होऊ नये. यूट्यूबवर अनेक अफवा पसरतात, पण आमचा उद्देश तुम्हाला सावध करणं हाच असतो. ही माहिती विविध हवामान मॉडेल्सचा अभ्यास करून आम्ही मांडली आहे. जर तुम्हाला वाटत असेल की हा इशारा फक्त महत्त्वाचा आहे तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. तुमच्या एका लाईकमुळे हा व्हिडिओ गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला मदत होईल. आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. शेवटी जाता जाता एकच सांगेन, हवामान बदलतं हे सत्य आहे. मग तो एल निलोचा प्रभाव असो किंवा अरब समुद्रातील आर्द्रता. आपण शेतकरी आहोत, निसर्गाची लढू शकत नाही, पण सज्ज नक्कीच राहू शकतो. पिकांची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या आणि शक्य असेल तर हा व्हिडिओ आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून आपल्या इतर बांधवांनाही माहिती मिळेल. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या अपडेट्स. तोपर्यंत पाहत राहा आपले चॅनल. धन्यवाद.